नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम. माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 113 म्हणजेच 113 शैक्षणिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. संघर्ष निराकरण. शालेय व्यवस्थापनाचे काम अनेक व्यक्ती व समित्यांच्या सहकार्याने पार पाडित असताना दोन व्यक्ती किंवा दोन समित्या यांच्यामधील कधीकधी संघर्ष निर्माण होतो. त्याची पाळीमुळे गैरसमज, अहंकार व तात्विक मतभेद यात रुजवलेली असतात. संघर्षाचे निराकरण करताना खालील गोष्टींकडे लक्ष द्यावे. 1. व्यक्तीच्या हितापेक्षा शाळेचे हित महत्त्वाचे मानावे. 2. मते खोडावीत पण माणसे तोडू नयेत. 3. फक्त संबंधितांनी समोरासमोर बसून एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीसमोर बाजू मांडावी व त्या व्यक्तीचा निर्णय मानावा. 4. हेतुशून्य वितंडवाद व दिशाहीन चर्चा टाळाव्यात. 5. संघर्षाचे निराकरण झाले की तो विषय संपला. पुढे उखाळ्या-पाखाळ्या काढण्याचा व गटागटाने चर्चा करण्याचा मोह टाळावा. उदाहरण पहिले. श्री अनंत पंडित हे शाळेचे ज्येष्ठ शिक्षक, आपल्या विषयातील तज्ज्ञ म्हणून मान्यता पावलेले. निरनिराळ्या सहकारी समित्या, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, त्यांचे अभ्यास मंडळ व यावर सदस्य ते आपला विषय अत्यंत प्रसन्नपणे शिकवेत. केवळ अध्ययन अध्यापन यातच त्यांना रस असल्यामुळे सेवाज्येष्ठतेनुसार उपमुख्याध्यापक पद जेव्हा त्यांच्याकडे चालून आले तेव्हा त्यांनी ते नम्रपणे नाकारले होते. शाळेचे सर्व शिक्षकांना श्री पंडित यांच्याबद्दल अभिमान होता व आदरही वाटत होता. श्री विवेक प्रभूने यांची सेवा श्री पंडित यांच्यापेक्षा कमी झालेली असली तरी ते विद्यार्थीप्रिय व शिक्षकप्रिय उपमुख्याध्यापक होते. कर्तव्यदक्ष होते. काम चोखपणे व नियमांना धरून करण्याचा त्यांचा कटाक्ष होता. श्री प्रभूने यांनी शाळेच्या उपमुख्याध्यापक पदाची सूत्रे हाती घेतली तेव्हापासून गुरुजनांच्या पाठनिरीक्षणाची त्यांची योजना त्यांनी अंमलात आणायला सुरुवात केली. दोघात संघर्षाची ठिणगी पडली. श्री अनंत पंडित यांनी उपमुख्याध्यापकांबद्दल मुख्याध्यापकांकडे खालीलपैकी तक्रार केली. 1. आजपर्यंत कोणत्याही मुख्याध्यापकाने वा उपमुख्याध्यापकाने आपले पाठनिरीक्षण केलेले नाही. 2. श्री प्रभूने वरांड्यात खिडकीजवळ उभे राहून पाठनिरीक्षण करतात, त्यामुळे आपला अपमान झाल्यासारखे वाटते. 3. आपले काम पाहण्यामागचा हेतू विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही म्हणून त्यांच्या मनातील आपली प्रतिमा काजळते. 4. श्री प्रभूने यांनी पूर्व परवानगी घेऊन आपल्या वर्गात बसून पाठनिरीक्षण करावे व आपला अभिप्राय लेखी नोंदवावा. 5. श्री प्रभूने यांना माझ्या विषयातील फारसे ज्ञान नाही तेव्हा माझा पाठ पाहण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. 6. आपण प्रभूने यांना समजावून सांगावे, नाहीतर मला आपल्यामार्फत हा प्रश्न शाळा समितीकडे न्यावा लागेल. श्री विवेक प्रभूने यांनी आपली बाजू पुढीलप्रमाणे मांडली. 1. श्री अनंत पंडित यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे, पण उपमुख्याध्यापकाचे कर्तव्य म्हणून पाठनिरीक्षण मी केल्यास त्यांचा अपमान किंवा अनादर होतो असे मला वाटत नाही. 2. मी पाठनिरीक्षण कोणकोणत्या पद्धतीने करणार आहे याची माहिती उपशिक्षकाच्या सभेत दिली आहे. 3. पूर्वसूचना देऊन व वर्गात बसूनही पाठनिरीक्षण करणार आहे. रिकामा तास असलेले शिक्षकही माझ्या समवेत पाठनिरीक्षणाला बसावेत अशी पण योजना आहे. इतर शिक्षकांकडून काही कौशल्ये त्यामुळे सर्वांना शिकायला मिळतात. 4. वरांड्यातून फेरी मारताना धावते पाठनिरीक्षण करणे माझ्या कर्तव्याचा भाग आहे. मी खिडकीजवळ उभा असतो, मला यात काही गैर वाटत नाही. या धावत्या निरीक्षणामुळे लेखी अभिप्राय देण्याची मला गरज वाटत नाही. आता उदाहरण दुसरे. मुख्याध्यापक श्री कायदे व संस्थेचे व्यवस्थापक मंडळ यांच्यातील संघर्ष. शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावी संस्थेच्या माध्यमिक शाळेवर श्री कायदे गेली 18 वर्षे मुख्याध्यापक आहे. शाळेच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आता गावात दुसरी शाळाही प्रयत्नपूर्वक नावारूपाला येत आहे. सेवाज्येष्ठतानुसार
या शाळेतील शिक्षकांच्या दरवर्षी 2-3 याप्रमाणे संस्थेच्या शहरी शाळांत बदल्या करण्याची योजना संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाने आखली आहे. संस्थेच्या समन्वय समितीच्या या धोरणामुळे 2 शिक्षकांची बदली केली असून त्यांचा हुकूम शाळेकडे पाठविला आहे. श्री कायदे यांना शाळा समितीच्या मार्फत आपली विरोधी भूमिका संस्थेकडे मांडली. यातून संघर्ष निर्माण झाला. संस्थेची बाजू. संस्थेच्या हितास्तव शिक्षकांच्या बदल्या करणे संस्थेच्या अखत्यारीतील गोष्ट आहे. 2. व्यवस्थापक मंडळाच्या वतीने समन्वय समिती अंमलबजावणी करीत आहे. मुख्याध्यापकांनी याबाबत सहकार्य करावे. 3. शाळात किंवा शहरी शाळात नवीन शिक्षकांच्या नेमणुका होतात. शहरापासून दूर असलेल्या शाळातून ज्येष्ठ शिक्षक अनेक वर्षे एकनिष्ठपणे सेवा करतात, तेव्हा नवीन शिक्षकांच्या बदल्या शहरापासून दूर असलेल्या शाळात करून त्या ज्येष्ठ शिक्षकांच्या बदल्या शहरी शाळात करणे म्हणजे त्यांचा गौरव करण्यासारखे आहे. 4. या शिक्षकांची कुटुंबे शहरात असतात. वर्षानुवर्षे ते प्रवासाचा त्रास सहन करत असतात. त्यांना न्याय द्यायला हवा. 5. काही ज्येष्ठ शिक्षकांच्या नेमणुका शहरेतर शाळा करू शकतात. 6. व्यवस्थापक मंडळाच्या डोळ्यांसमोर सर्व शाळा आहेत. शाळा समिती फक्त आपल्या शाळांचा विचार करतात, हे बरे नाही. श्री कायदे यांनी शाळा समितीतर्फे शाळेची बाजू मांडली. ती अशी: 1. गावात दुसरी शाळा निघाली आहे. खिलाडू वृत्तीने दोन्ही शाळांत आता स्पर्धा चालू आहे. अशा वेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षकांच्या बदल्या केल्यास शाळेचा दर्जा घसरून या स्पर्धात शाळा मागे पडू शकते. 2. पालकवर्ग व हितचिंतक शाळेचा दर्जा घसरण्याला निमित्त होत असलेला निर्णय घेतल्याबद्दल नाराज होतील व सांघिक विरोध करतील. 3. आपण आज शाळेत जे अनुभवी व ज्येष्ठ शिक्षक आहेत त्यांची नेमणूक या शाळेकरताच केली जात असून या शाळेत त्यांना कायम सेवा करावी लागेल याची कल्पना त्यांना दिली होती. दरवर्षी 2-3 अनुभवी शिक्षकांची बदली करून त्या जागेवर नवीन शिक्षक नेमल्यास शाळेचा आजचा शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक दर्जा घसरेल. आपण आपल्या हातानेच आदर्श शाळा जमीनदोस्त केली असे होणार आहे. 4. शहरी शाळात पटावरील शिक्षकांच्या संख्येच्या मानाने खूप तज्ज्ञ शिक्षक आहेत. आमच्या शाळेतील अनुभवी शिक्षक त्या शाळेत बदलल्याने त्या शाळांचा फारसा फायदा होणार नाही. आमच्या शाळेचे मात्र भयंकर तोटा होऊ शकतो. 5. आमच्या शाळेतील अनुभवी शिक्षक शहरी शाळेत बदलायचे असतील तर त्यांच्या विषयात तितकाच अनुभव असलेले शिक्षक शहरी शाळेतून आमच्या शाळेत बदलावेत. 6. बदल्या करण्याचे काम संस्थेच्या अखत्यारीत असले तरी सर्वच शाळांचा दर्जा उंचावेल व घसरणार नाही याची काळजी घेण्याचे कामही संस्थेचेच आहे. 7. व्यक्तीच्या हितापेक्षा शाळेचे हित जपावे. बदल्यांचे धोरण रद्द करावे. 8. अनुभवी शिक्षकांचा बदल्या करून गौरव करण्याऐवजी त्यांना या शाळेत ठेवून शाळेचा गौरव करावा. 9. समन्वय समितीत आम्ही आमचा विरोध नोंदवला आहे. 10. केवळ अधिकाराच्या भूमिकेतून या गंभीर प्रश्नाकडे न पाहता गरजेच्या भूमिकेतून सुद्धा पाहावे.